त्याच्याबरोबर शरणी आणि संसारात राम नट वाटणे फारच चांगली गोष्ट आहे. त्यात परमश्रद्धा कृपाळू ईश्वराच्या कृपांशी हरिस्मरण हा परिणाम जगात लोकांची साथ मिळत नाही. यात काही नवीन आहे, कारण जग हे स्वार्थी परिणामालाच आहे. परमेश्वर नेहमी बरोबर हे अगदी खरे आहे. हे आपण समाधानी आहात ही फारच चांगली गोष्ट आहे. आपल्या परमाच्या क्रमावर उत्तरे अशी आपण राम गायत्री जपाचा रोज 6 माळा ओमचा श्वास जप करता, हे ठीक आहे, ते बदलायचे आवश्यकता नाही. परंतु ब्रह्मगायत्रीचा जप कोणतेही उत्तम. त्याचबरोबर आणखीन एक असे एक आहे की राम गायत्रीमध्ये ज्या देवांच्या गुणप्रभावाचे वर्णन त्याचे नाम ओम असे आहे. त्या देवांच्या स्वस्वरूपाचे प्रेमोक स्मरणही जरूर करावे, म्हणजे मध्ये मध्ये मन तिकडे तिकडे हटणार नाही. दुसरा, माळेची मोजत मुखवटे जो सशब्द जप केला तो त्यापेक्षा माळेशी तुमच्या श्वासाबरोबर केला जप फार श्रेष्ठ, आणि त्यापेक्षा श्रेष्ठ आहे मानसिक जप. कारण मनुस्मृतीनुसार वाणीच्या जपापेक्षा उपाक्षू जप 10 पट आणि मानसिक जप मानस जप 100 पट श्रेष्ठ आहे. म्हणून आढळील लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देऊ नये. जपाबरोबर देवाचे निरंतर ध्यान करण्यास सुरुवात करण्यास फारच उत्तम. आणखीन काय बदल करायचे कारण नाही. साधना मार्गावर विश्वास आणि प्रेम हवे. विश्वास हा प्रेमपूर्वक केल्याचे साधण्याचे महत्त्व फार मोठे आहे. परमेश्वर प्रेरणेने ईश्वरप्राप्तीच्या ज्या मार्गाचा अनुसरण कराल ते त्याला प्रसन्न करण्याच्या हेतूने करावे. तसेच कोणत्या परिस्थितीत तो प्रसन्न आहे आणि त्याच्याकडे प्रसन्नतेच्या प्राप्तीचा मार्ग सुलभ होत आहे असा ठाम विश्वास असणे फार गरजेचे चांगले. स्वतःला न समजता शरीरापासून मुक्त व्हावे. सृष्टीच्या संबंधी शरीरापाशी आत्म्याशी नाही, म्हणून याच्या प्रत्यक्षात काहीच नाही, फक्त परमेश्वराची लीला आहे हे समजणे उत्तम. 5. बोलणारा शरीरातून भिन्न आहे, परंतु बोलण्याचे काम तो शरीराच्या अवयवाद्वारे करतो. आत्मसत्तेविना वाणी आपले कार्य करू शकत नाही. जो बोलतो तो परमेश्वर आहे हे बरोबर आहे, तसेच तो शरीराच्या माध्यमाने बोलतो आहे हेही बरोबर आहे. जीवाचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे, जो अनादिकालापासून संचित कर्माचा अनुसार आपल्या कर्माचा जीव चांगल्या वाईट योनीत जन्माला येऊन आपल्या कर्माचा फळ भोगतो राहतो. तुरी अवस्था व चिंतनाचा विषय नाही, साधनेचे फळ आहे. सर्व चिंतनाचा त्याग करून संकल्परित होणे, अनेक समनिष्ठ होणे व शरीर इहलोक व संबंध तुटणे म्हणजे सूर्यावस्था होय. मी ब्रह्म आहे अशी भावना असणे ही साधनेची पद्धत आहे. ही पद्धत निराकार वृत्तीच्या अद्वैत मार्गासाठी श्रेयस्कर आहे. मी शरीरापासून वेगळा आहे हा निश्चय फारच उत्तम आहे. अंतर्भावी सर्वच एक ब्रह्मच आहे, यात काही शंका नाही. समसृष्टी परमेश्वर जड आणि चैतन्य दोन्ही प्रकृतीचा तिसरा हा पसारा आहे. प्रकृती ही शक्तिमानाहून परमेश्वर नेहमीच अभिन्न असते, म्हणून कार्य आणि कारण स्वरूपात वेगळे काही ब्रह्मच आहे असे आपण मानू शकतो. किंवा दृश्य पदार्थाच्या आकलन झाल्यावरती काही शिल्लक राहते ते ब्रह्म निर्गुण निराकार निर्विश स्वरूप आहे असे समजावे. रागद्वेष आणि मानवाची भावना कमी असणे फारच चांगले. त्या भावना कमी आहेत म्हणून लगेच संतोष मानू नये, त्याचा समूळ नाश व्हायला हवा. स्वप्न हे पूर्वभासाने आहे. स्वप्न हे पूर्व अभ्यासाने होते. त्याचा उपाय असा की झोपेच्या वेळी परमेश्वर लीलेचे व्यतिरिक्त करीत झोपा जावे, किंवा जर गीतापाठ असेल तो तो मी म्हणत झोपी जावे, किंवा देवाच्या नावाचा जप करा. जप आणि त्याच्या स्वरूपाचे ध्यान करीत झोपा लावे. आपणास ते रुचे ते सोपे वाटेल ते करू शकता. 9. आपली धारणा अगदी बरोबर आहे. माझे डोळे, माझे हात, माझे पाय, माझे शरीर वगैरे म्हणणारा जो कोणी आहे तो शरीरापासून वेगळा आहे. तो हात पाय किंवा शरीर नाही, करता आणि भोगता वस्तुतः आत्मा नाही. परंतु जोपर्यंत अज्ञानवश त्याच्या शरीराशी संबंध आहे तोपर्यंत तोच करता भोगता आहे असे मानले जाते. शक्ती आणि शक्तिमान यात अभिन्न मानून तसे म्हटले जाते की दृष्ट आणि दृश्य सारे काही ब्रह्म आहे. त्यांना वेगवेगळे मानणे म्हणजे या दोहातील भेद स्वीकार करणे होय आहे. शरीर, अंतःकरण, इंद्रिया करता भोगता नाहीत. त्यांच्याद्वारे अज्ञानी जीव कर्म करतो आणि भोगतोही. कुविचार, राग, द्वेष अगदी समूळ नाहीसे होऊ शकतात, पण जोपर्यंत साधक याचे अस्तित्व सहन करतो तोपर्यंत तो जात नाही. त्यांना सर्वथा वाईट समजून नाहीसे करण्याचे प्रबल प्रयत्न केल्यास तो नष्ट होऊ शकतात. आपले ते म्हणणे ठीक आहे की रामनामाच्या प्रभावाने ते टिकायला नको होते, पण जोपर्यंत साधकाला स्वतःच्या आणि अस्तित्वाची थोडीफार इच्छा असते तो ते जात नाही. संपूर्णपणे
इच्छारहित झाल्यावरच तो समूळ नाश पावतात.